मध्ये घ्या अरे वाह 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 जबरदस्त चित्र आहे चांगली प्रेम फोटो काढायचा हा राऊसाहेब काय नेमकी काय माहिती आहे निवडणूक राज्य निवडणूक आयोगाची भेट घेतली होती काल त्या संदर्भातली काय माहिती अत्यंत गंभीर आहे। हे महायुतीवाले ज्यांना आम्ही लफंगे म्हणतो आणि या लफंग्यांच्या साथीला हे संविधानाने ज्याला काही विशेष अधिकार दिलेले आहेत या देशाच्या नागरी स्वातंत्र्याचं किंवा या निवडणुका देशातल्या निष्पक्षपणे घेण्यासाठी जे अधिकार दिले त्या अधिकाराचं महाराष्ट्रामध्ये कसं उल्लंघन सुरू आहे आणि पराभवाला घाबरल्यामुळे निवडणुकीमध्ये आपण विजयी होऊ शकत नाही, आपण सत्ता गमावतोय या भीतीनं या देशाचे गृहमंत्री अमित शहा त्या गृह खात्याच्या अखत्यारीमध्ये निवडणूक आयोग आहे त्याने एक फार मोठं कारस्थान लोकशाही विरोधी केलेलं आहे, या राज्याच्या जनतेच्या विरुद्ध केलेलं आहे आणि त्याची तक्रार घेऊन कालच महाविकास आघाडीचे नेते हे निवडणूक आयोगांना भेटले। काही मतदारसंघ त्यांनी ठरवलेले आहेत, 150च्या आसपास काही मतदारसंघ आहेत माझ्या माहितीवर, अधिक माहिती नाना आणि तुम्हाला जयंतराव देतील। त्यासाठी विशेष ॲपची निर्मिती करून आमचे मतदार झालेले अधिकृत ती प्रत्येक मतदारसंघामध्ये किमान 10,000 मतं डिलीट करायची, 10,000 मतं काढायची आणि तेवढीच किंवा त्यापेक्षा जास्त बोगस मतं जी इकडले मतदार नाहीत ती टाकायची आणि निवडणुकीमध्ये मतदार यादीमध्ये गोंधळ निर्माण करायचा, अशा प्रकारचं एक षडयंत्र उघड झालेलं आहे। प्रत्येक जिल्ह्यामध्ये प्रत्येक विधानसभा मतदारसंघामध्ये भारतीय जनता पक्षाच्या टीम अधिकृतपणे या कामाला लागलेल्या आहेत आणि त्या सगळ्याचे सूत्रधार चंद्रशेखर बावनकुळे आहेत असं मला दिसतंय। हा तांत्रिक मुद्दा जरी असला तरी महाराष्ट्राच्या भविष्याचा मुद्दा आहे। मी इतकंच सांगेन, हे षडयंत्र आम्ही उधळूच, लोकांमध्ये जागृती निर्माण करू आणि वेळ पडली तर महाराष्ट्रातल्या मतदारांचा एक विराट मोर्चा सुद्धा आम्हाला निवडणूक आयोगावर काढावा लागेल। नानाजी आपण आता जास्त सांगू शकता। ज्याप्रमाणे संजय राऊत साहेबांनी सांगितलं की महाराष्ट्रातलं महायुतीचं सरकार हरण्याच्या भीतीमुळे ओरिजिनल मतदातांची नावं कापून छत्तीसगड असतील, मध्य प्रदेश असेल, बाहेरच्या राज्यातल्या लोकांचा आधार कार्ड जोडून 10,000 लोक त्या ठिकाणी त्यांची नावं नोंदवली जातात। ओरिजिनल मतदान त्या ठिकाणी हटवलं जाते आहे आणि त्यामध्ये राज्यातले काही अधिकारी यांच्या या पापामध्ये सामील झालेले आहेत। कालच आम्ही निवडणूक आयोगाला ही सगळी माहिती दिली। जे चोकलिंगमजी या ठिकाणी आहेत ते या निवडणूक आयोगाचे सीओ म्हणून काम करतात आहेत, त्यांना आम्ही काल माहिती दिली। आज आता आम्ही मेल पण करतोय मुख्य निवडणूक आयोगाला आणि ही सगळी व्यवस्था तातडीनं दुरुस्त करावी आणि आमचं तर अजून असं म्हणणं आहे की आज त्यांचं एक क्लोजर होत आहे, तातडीनं ही यादी जाहीर करावी आणि 3 दिवस अजून पुन्हा त्याच्यामध्ये वेळ द्यावी की त्यामध्ये बोगस मतदान आलं आहे काय, पारदर्शक निवडणुका व्हाव्यात असं केंद्रीय निवडणूक आयोगाने निवडणुका जाहीर करत असताना सांगितलं, पण पारदर्शकता कुठेही दिसत नाही। म्हणजे झारखंडच्या डीजीची बदली होऊ शकते निवडणूक आयोगाच्या माध्यमातून, पण महाराष्ट्रातली डीजी बदलवायची झाली तर त्यांना अधिकार नाही। तर निवडणूक आयोग हे नरेंद्र मोदीच्या पायाशी बसलेले आहेत का, हाही प्रश्न या ठिकाणी निर्माण झालेला आहे। निवडणूक आयोगच पारदर्शक नसेल तर महाराष्ट्रातल्या लोकशाहीचा गळा घोटण्याचं पाप निवडणूक आयोगाकडून होत असेल
हे कदापि महाराष्ट्रातली जनता सहन करणार नाही। महाराष्ट्र हा शाहू फुले आंबेडकरांचा महाराष्ट्र आहे आणि याच राज्यामध्ये, याच मातीमध्ये लोकशाहीचा गळा घोटण्याचं पाप अगर बीजेपी सत्तेच्या आधारात करत असेल, हे कदापि आम्ही खपवून घेणार नाही। आणि म्हणून आज तुमच्या माध्यमातून आम्ही तर मेल करतोच आहे, पण तुमच्या माध्यमातून निवडणूक आयोगाला आम्ही सूचित करतो आहे की तातडीनं हे जे पाप चाललेलं आहे, लोकशाहीचा गळा घोटण्याचं काम सुरू झालेलं आहे, हे थांबवलं पाहिजे। मी उदाहरणार्थ तुम्हाला सांगतो की शिर्डी मतदारसंघ जो आहे, या मतदारसंघामध्ये लोणी गावात 2844 मतं लोकसभा आणि विधानसभा लोकसभेच्या निवडणुकीच्या नंतर नोंदवले गेलेले आहेत। 2844 मतं एका गावात नोंदवले गेलेले आहेत। याचा अर्थ की कसं या पद्धतीचं हे पाप चाललेलं आहे आणि शिर्डीमध्ये मतदान वाढवण्याचं आणि काँग्रेसची मतं, काँग्रेस विचाराची मतं, म्हणजे आता तर मला असं वाटतं की मुसलमानांची मतं, बौद्धांची मतं, दलितांची मतं, या सगळ्या मतालाच आता त्या ठिकाणून हटवायचंय। अशा पद्धतीचं पाप समजा भाजप करत असेल, अहो हे कोणाच्या डोक्यावर लिहिलं नाहीये की कोण कोणाला मतदान करणार, पण या पद्धतीचं एका धर्म, एका जातीच्या लोकांची मतं कमी करण्याचं पाप हे लोक करत असतील तर हे लोकशाहीचा गळा घोटतात आहेत, हे याच्यातून सिद्ध होते। मी आवाहन करतो महाराष्ट्राच्या सगळ्या जनतेला, मतदाता बंधू भगिनींना, की आपण सतर्क झालं पाहिजे। आज यांचे मतं कापले जातात, उद्या तुमचे कापले जातील आणि जे हुकुमशाही, जी तानाशाही नरेंद्र मोदीजींनी, भाजपनी या देशामध्ये आणलेली आहे, ती पुन्हा या पद्धतीच्या पापामुळे सुरू राहणार आहे। आणि म्हणून सगळ्या मतदातांनी आता जागरूक झालं पाहिजे आणि आपली मतदान बरोबर आहेत की नाही हे तपासलं पाहिजे। हे आव्हान मी सुद्धा आपल्या माध्यमाच्या माध्यमातून या ठिकाणी करतो आहे। एक मिनट, हिंदी। हम कल चुनाव आयोग के जो यहाँ पे सीओ रहते हैं चोकलिंगम जी, कल उनके सामने हम गए थे महाविकास आघाड़ी करके। जिस तरह से वोटर लिस्ट में ही पाप करने का काम जो महाराष्ट्र में शुरू है, उसके बारे में उनको अवगत कराया। पर हमारे पास अभी रिपोर्ट जो आई, हम अभी मुख्य चुनाव आयोग जो है उनको हम लोग अभी यहाँ से तीनों महाविकास आघाड़ी के सभी नेताओं के साइन कर हम लोग भेजने वाले हैं। लेकिन महाराष्ट्र में जो लोकशाही के गला घोटने का काम चुनाव आयोग और महाराष्ट्र के कुछ अधिकारी उसमें इन्वॉल्व हो चुके हैं। बीजेपी के इशारे पे बाहर के राज्यों के लोगों के नाम इन्वॉल्व करते, वहां का उनके आधार कार्ड लाए गए और जो ओरिजिनल वोटर्स है उनके नाम हटाए जाने का काम शुरू हो चुका है। कम से कम हर मतदार संघ में 10 से 15 हजार वोट इस तरह से कम करने का काम किया जा रहा है। मैं चुनाव आयोग को आह्वान करता हूं, ये शाहू फुले आंबेडकर का महाराष्ट्र है। ये महाराष्ट्र में जिस तरह से लोकतांत्रिक व्यवस्था का गला घोटने का काम शुरू है, ये कदापि महाराष्ट्र की जनता सहन नहीं करेगी। आप झारखंड के डीजी को बदल सकते, वो आपका अधिकार है, लेकिन महाराष्ट्र की असंवैधानिक जो डीजी बैठी है, वो डीजी को हटाने का आपको अधिकार नहीं है, वो आपने प्रेस में कहा है। ये जो दो मुही बात आप लोग कर रहे हो, तो आप जिस तरह से पारदर्शिता की बात कर रहे थे, क्या तुम्हारे में पारदर्शिता है? क्या मोदी जी के कदमों में आप लोग बैठे हो? हमने भी टीएन शेषन को देखा था, उन्होंने जिस तरह से लोकतांत्रिक व्यवस्था को मजबूत करने के लिए जिस तरह से काम किया था, वो आज भी यहाँ छोटा बच्चा भी टीएन शेषन का नाम जानता है। क्या आप टीएन शेषन जैसे आप भूमिका नहीं ले सकते हो? तो इसलिए चुनाव आयोग ने तुरंत महाराष्ट्र के ये जो लोकतांत्रिक व्यवस्था का जो गला घोटने का काम जो बीजेपी कर रही है, वो तुरंत रोकना चाहिए। मैं उदाहरण के लिए शिरडी विधानसभा की बात करता हूं। एक गांव में लोकसभा के चुनाव के बाद लोनी करके गांव है, 2844 वोट वो एक दिन में वहां पे बढ़ाए गए। कहां से लोग आए? वहां के ओरिजिनल वोट वहां से गायब करना
और बाहर के लोगों के वोटिंग वहां पे जमा करना, इस तरह के पाप हर जगह चल रहे हैं। और इसलिए तुरंत महाराष्ट्र की सरकार तो अपने पापों से मरने वाली है, लेकिन ये महायुति की सरकार को बचाने के लिए अगर चुनाव आयोग उनको मदद करते हैं तो कदापि महाराष्ट्र की जनता ये सहन नहीं करेंगे। हम पूरी ताकत के साथ महाराष्ट्र की जनता के साथ ये लड़ाई लड़ेंगे। समय आए तो चुनाव आयोग के ऊपर पूरा मोर्चा लेके जाने की भूमिका भी हमारी रहेंगी।